नमस्कार मित्रांनो, मी सचिन पालवे। खूप गंभीर विषयावर मी आज या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे। तारीख होती 7 ऑक्टोबर 2024 रात्री 8:30 वाजता मला फोन येतो मित्राचा आणि तो सांगतो की आता मला तुला अर्जंट भेटायचंय। अर्जंट भेटायचं म्हटल्यानंतर मी घरी नव्हतो। त्याला सांगितलं मी घरी नाही, थोड्या वेळानंतर मी घरी येणार आहे, तुला घरी आल्यानंतर फोन करतो, पण झालंय तरी नक्की काय, मला थोडीशी माहिती तरी दे। तो म्हणला नाही, मी तुला घरी आल्यानंतर सगळी सविस्तर तुझ्या समोर सगळी माहिती मी तुला सांगतो। मित्रांनो, 9:30 वाजता मी घरी आलो। तो व्यक्ती माझ्याकडे 10:30 वाजता घरी आला। त्याचे भाऊ, त्याचे मित्र सगळे माझ्याकडे आले। 10:30 वाजता रात्री घरी आले। सविस्तर चर्चा झाली आणि चर्चेच्या दरम्यान एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली। त्याने सांगितलं की माझ्यासोबत फ्रॉड झालाय। आता फ्रॉड झाल्यानंतर मी म्हटलं असं 5, 10, 20,000, 40,000 रुपयाचा झाला असेल। त्याने सांगितलं नाही, तर तब्बल त्याच्यासोबत 4.5 लाख रुपयाचा त्या ठिकाणी फ्रॉड झाला होता। सगळी पार्श्वभूमी माझ्या लक्षात आली। लक्षात आल्यानंतर ज्या गोष्टी माझ्याकडून होत होत्या त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी केल्या। त्याविषयी देखील तुम्हाला माहिती सांगणारच आहे। पण मित्रांनो, त्या माझा जो मित्र होता त्याच्यासोबत नक्की कशा पद्धतीने फ्रॉड झाला, नक्की काय गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आणि नक्की कशा पद्धतीने ही फ्रॉडची गोष्ट या ठिकाणी त्याच्यासोबत घडत गेली, ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा एकच मुद्दा आहे। आजकाल ऑनलाईन फ्रॉड या ठिकाणी एवढे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत। त्याच्यासोबतच डिजिटल अरेस्ट ही एक गोष्ट त्या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी ट्रेंडमध्ये आहे इंडियामध्ये। डिजिटल अरेस्टच्या सुद्धा खूप मोठ्या त्या ठिकाणी घटना या ठिकाणी आपल्या इंडियामध्ये घडत आहेत। या सगळ्या घटना त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे आणि माझ्या मित्राने काय चुकी केली, कशा पद्धतीने त्याच्यासोबत फ्रॉड झाला, कशा पद्धतीने फ्रॉडर लोकांनी त्यांना जाळ्यामध्ये त्या ठिकाणी अडकवलं, सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपले महाराष्ट्रामधल्या जनतेचे पैसे त्या ठिकाणी कोणत्याही एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी लुटू नयेत, हा या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा मेन मुद्दा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्या फ्रॉड विषयी माहिती सांगणार आहे। हा व्हिडिओ जो व्यक्ती बघेन शेवटपर्यंत, लास्टपर्यंत, त्याच्यासोबत जिंदगीत कधीच फ्रॉड होऊ शकत नाही। एवढ्या डिटेल आणि एवढ्या बारीक गोष्टी या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, माझा एक मित्र त्याच्यासोबत तब्बल 4.5 लाख रुपयाचा फ्रॉड झाला। सगळी पार्श्वभूमी त्यांनी मला सांगितली। तारीख होती 5 ऑक्टोबर 2024 आणि 7 ऑक्टोबर 2024ला ते रात्री माझ्या घरी 10:30 वाजता त्या ठिकाणी आले। सगळी गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या फ्रॉडची सुरुवात झाली 5 ऑक्टोबर 2024 पासून ते 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत हा फ्रॉड माझ्यासोबत चालला होता। त्याचं शिक्षण जर बघितलं तर मित्रांनो, त्यांनी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेला मुलगा होता। छोटासा त्याचा बिझनेस होता आणि त्या बिझनेसच्या माध्यमातून त्याने थोडीशी काही सेव्हिंग केली होती। ती सगळीची सगळी सेव्हिंग त्या ठिकाणी त्याची लुटून नेली। आता सेव्हिंग तर लुटून नेली, पण आता त्या सेव्हिंगला माघारी कसं आणायचं, फ्रॉड झाल्याचे पैसे नक्की माघारी आणायचे कसे, याबाबत सुद्धा आता त्याला काहीच कळत नव्हतं। एकदम असा हँग झालेला होता। तुम्हाला माहित असेल, 4.5 लाख रुपये सेव्हिंग करायचे म्हणजे खूप प्रचंड मोठी गोष्ट आहे। एखादा सामान्य माणूस 4.5 लाख रुपये, त्याचं घर, त्याचं दार, सगळा संसार चालून 4.5 लाख रुपये त्या ठिकाणी सेव्हिंग करतो, म्हणजेच नक्कीच खूप वर्षाची त्या ठिकाणी कमाई असणार आहे। आता ही जर कमाई 2 दिवसामध्ये जर एखादा व्यक्ती लुटून नेत असेल तर आश्चर्याची गोष्ट आहे ना। काय करायचं त्या व्यक्तीने, हे सगळी गोष्ट मला लक्षात आल्यानंतर मी विचार केला की आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेचे पैसे देखील या ठिकाणी अशाच प्रकारे लुटले जात आहेत। सगळ्या फ्रॉडची पार्श्वभूमी माझ्या लक्षात आली आणि या ठिकाणी मी तुमच्या समोर आता सादर करत आहे। सगळ्यात पहिल्यांदा त्याने मला सांगितलं या फ्रॉडची सुरुवात झाली टेलिग्रामवरून। त्याला विचारलं की टेलिग्रामवरून काय झालं, तर त्याने मला सांगितलं टेलिग्रामवरती मला एक लिंक आली आणि लिंकच्या खाली त्या ठिकाणी मला सांगितलं होतं की एवढी एवढी इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर या ठिकाणी एवढे एवढे मोबदले त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील। त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मला टास्क दिले आणि ते टास्क त्या ठिकाणी मी कंप्लीट करत गेलो। हे टास्कची गोष्ट आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा। ही काही गेम वगैरे खेळला नाही किंवा तुम्हाला वाटत असेल कुठली तरी गेम डाउनलोड केली असेल, खेळला असेल आणि त्या गेममध्ये पैसे हारला असेल, ही गोष्ट या ठिकाणी त्याच्यासोबत घडली नाही। मित्रांनो, टेलिग्रामवरती त्याला एक अननोन मेसेज येतो आणि मेसेज आल्याच्या नंतर त्या ठिकाणी टेलिग्रामवरून त्यांची बोलचाल सुरू होते आणि बोलचाल सुरू झाल्याच्या नंतर मित्रांनो, त्या व्यक्तीचा म्हणजेच माझ्या मित्राचा नंबर त्या व्यक्तींनी त्या ठिकाणी घेतला आणि ती बोलचाल आता व्हॉट्सअपवरती सुरुवात व्हायला लागली।
हळूहळू त्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तींनी त्याला फोन केला, त्यांच्या कंपनीविषयी त्या त्या ठिकाणी त्याला माहिती सांगितली, की सर तुम्ही ₹1000 जर इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला त्या ठिकाणी 2000 होतील. म्हणजे जर तुम्ही जर ₹1000 टास्क कंप्लीट केला तर तुम्हाला त्या ठिकाणी ₹2000 मिळतील. जर तुम्ही 2000चा टास्क कंप्लीट केला तर तुम्हाला 4000 मिळतील. जर तुम्ही 4000चा टास्क कंप्लीट केला तर तुम्हाला ₹8000 मिळतील. म्हणजे अशी एक साखळी त्यांनी सांगितली, की तुम्ही जर एवढी एवढी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्या तुम्हाला डबल टिब्बल या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. आता मित्रांनो मला सांगा, जर ₹1000 इन्व्हेस्टमेंट करून जर एखाद्या व्यक्तीला 2000 मिळत असतील किंवा एखाद्या व्यक्तीला जर ₹10,000 इन्व्हेस्टमेंट करून जर ₹40,000 मिळत असतील तर कुणाला नको आहे तो? सगळ्यांना पैसा प्यारा आहे, सगळ्यांना लालच आहे, सगळे या ठिकाणी पैसे कमवत आहेत. पण जास्त पैसे कमवण्याच्या नादामध्ये हा त्या ठिकाणी फसत गेला. फ्रॉडची सुरुवात झाली. त्यांनी या ठिकाणी एक डेमो अकाउंट या ठिकाणी क्रिएट केलं. तुम्हाला माहीत असेल की वेबसाईटवरती त्या ठिकाणी अकाउंट क्रिएट केलं जातं. वेबसाईटवरती अकाउंट क्रिएट केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला टास्क देण्यात आले. हे टास्क कंप्लीट करा, ते टास्क कंप्लीट करा. हे सगळे टास्क त्या ठिकाणी कंप्लीट करत गेला आणि तब्बल त्या ठिकाणी 2 दिवसामध्येच ₹4.5 लाख या ठिकाणी लुटून नेले. हे पैसे कसे पाठवले? तर हे पैसे पाठवले योनो SBIच्या माध्यमातून, त्या ठिकाणी फोनपेच्या माध्यमातून, Google Payच्या माध्यमातून या ठिकाणी त्या माझ्या मित्राने त्या समोरच्या व्यक्तींना या ठिकाणी पैसे पाठवले. ही सगळी गोष्ट त्या ठिकाणी लक्षात आल्यानंतर लगेच सायबर फ्रॉडला त्या ठिकाणी मी फोन केला. तब्बल मला त्याच दिवशी झोपायला 2 वाजल्या मित्रांनो. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मी सगळी त्याच्याकडनं माहिती घेत होतो. त्याने एक अकाउंटमधून नाही तर तब्बल त्याने 4 अकाउंटमधून त्या ठिकाणी पैसे पाठवले होते. फोनपेचे वेगळेच, Google Payचे वेगळेच, योनो SBIचे वेगळेच, सगळ्या अकाउंटवरून मित्रांनो त्यांनी त्या ठिकाणी त्या व्यक्तींना पैसे पाठवले. आता तुम्ही म्हणाल, की नक्की हे एवढा फ्रॉड मोठा होत होता, तो पैसे पाठवत होता, हे कसं घडलं? हे शक्यच नाही. तर मी तुम्हाला सांगतो. लालच खूप मोठी गोष्ट असते आणि त्या व्यक्तीने त्याला एक टास्क द्यायला सुरुवात केली. टास्क दिल्यानंतर थोडेसे पैसे देखील त्याला मिळाले. किती ₹1000-2000 त्याला मिळाले. त्यावरतीच त्याला भरोसा झाला, की हां, माझे पैसे या ठिकाणी आता डबल होत आहेत. आणि असेच टास्क कंप्लीट करत करत 2 दिवस गेला आणि 2 दिवसामध्येच त्या ठिकाणी 5 ऑक्टोबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 या 2-3 दिवसामध्ये तब्बल ₹4.5 लाख त्या ठिकाणी त्याचे लुटले गेले. या मुद्द्यावरून तुम्हाला मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे, की जर एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, सांगत असेल एखाद्या कंपनीविषयी माहिती, की आमची कंपनी आहे, या ठिकाणी असं इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एवढे-एवढे पैसे तुमचे डबल होतील. मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतो, की तुमच्या लक्षात आलं असेल, की ही व्यक्ती काय मराठी होती का? तर नाही मित्रांनो. ह्या व्यक्ती ज्या आहेत त्या हिंदीमध्ये बोलतात. ह्या व्यक्ती आपल्या भारतातल्या असू शकतात किंवा एकतर बांगलादेशच्या असू शकतात किंवा एकतर पाकिस्तानच्या असू शकतात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी त्या ठिकाणी कंट्रीमधल्या या व्यक्ती असू शकतात, दुसऱ्या देशामधल्या ह्या व्यक्ती असतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आता जर तुमचे काही या फ्रॉडविषयी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते देखील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जो फ्रॉड माझ्या मित्रासोबत झाला त्याची पार्श्वभूमी तर मी तुम्हाला सांगितलीच, पण या फ्रॉडच्या माध्यमातून तुम्हाला नक्की मी सांगणार काय आहे, तुम्हाला कशा पद्धतीने या फ्रॉडच्या माध्यमातून मी अवेअरनेस करणार आहे, सावधान करणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे टास्क जी भानगड आहे, या टास्कमध्ये या ठिकाणी हाच एक मित्र नाही तर आणखी एक मित्र या ठिकाणी माझा असाच फसला होता. तो म्हणजे ₹11,300 या ठिकाणी त्याला सुद्धा या ठिकाणी लुटलं गेलं होतं. मित्रांनो, हे टास्कची गोष्ट अशी आहे ती म्हणजे या ठिकाणी तुमचे पैसे त्या टास्कमध्ये या ठिकाणी डबल होतात आणि ते तुम्हाला सांगतात की तुमचे पैसे या ठिकाणी डबल होतात. आणि पैसे डबल झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी लालच सुरू होते आणि लालच सुरू झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या त्या ठिकाणी या जो काही जाळं आहे त्यांचं त्या जाळ्यामध्ये या ठिकाणी तुम्ही फसत जाता आणि त्याच पद्धतीने हे दोन्ही माझे एक मित्र त्या ठिकाणी फसत गेले. एक मित्र 11,300 तर एक मित्र या ठिकाणी फसला तब्बल ₹4.5 लाख. हेच टास्क जे आहेत मित्रांनो, हे टास्क या ठिकाणी कंप्लीट करता करता तुम्हाला थोडेफार त्या ठिकाणी पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पाठवतात आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायला त्या ठिकाणी भाग पाडतात आणि तिथंच त्या ठिकाणी तुमची फसवणूक सुरू होते. आता जर त्या ठिकाणी पैसे विड्रॉल करायचे म्हणलं तर पैसे विड्रॉही होत नाहीत आणि तुमची त्या ठिकाणी खूप प्रचंड मोठी या ठिकाणी अशा पद्धतीने फसवणूक केली जाते. तुम्हाला लालच देऊन त्या ठिकाणी तुमची फसवणूक केली जाते. एकच गोष्ट या ठिकाणी या फ्रॉडच्या माध्यमातून मी तुम्हाला सावधान करण्यासाठी सांगेन, ती म्हणजे जर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी टास्क जर कंप्लीट करायचा कुठला एखादा जर व्यक्तीचा फोन आला असेल किंवा जर अशा प्रकारच्या काही मेसेजेस जर तुम्हाला येत असतील टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपला देखील खूप सारे मेसेजेस या ठिकाणी येत असतात, तर अशा लोकांवरती विश्वास ठेवू नका. जर अशा प्रकारचे काही फोन आले की आमची एखादी कंपनी आहे सर, आप इसमें या ठिकाणी इस बारे में मैं आपको
आपको जानकारी देता हूँ मेरे कंपनी के बारे में। ये जो कंपनी है सर बहुत ट्रस्टेड कंपनी है। आप यहाँ पर इन्वेस्टमेंट करने के बाद इस कंपनी के द्वारा बहुत पैसा यहाँ पर कमा सकते हो। आप यहाँ पर थोड़ा बहुत इन्वेस्टमेंट करके यहाँ पर जो आप लाखों रुपये कमा सकते हो, आपका पैसा यहाँ पर डबल हो जाएगा। इस तरह से म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ते लोक बोलतात आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्यांच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी फसत जातात आणि ते देखील हे सांगतात की सर आप थोड़ा बहुत इन्वेस्टमेंट करके तो देखो आपको पैसा मिलता है या नहीं, फिर आप जो है आप हम पर भरोसा कर सकते हो। तर त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला त्या ठिकाणी सुरुवात करता। 1000-2000 इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी थोडेफार पैसे त्या ठिकाणी डबल होऊन तुम्हाला मिळतात। त्यानंतर मित्रांनो पुढचा टास्क त्या ठिकाणी तुम्हाला मोठा देतात आणि टास्क मोठा दिल्याच्या नंतर या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी फसवणूक करण्यासाठी ते लोक सुरुवात करतात। तुम्हाला त्या ठिकाणी एकदम जाळ्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन तुमची त्या ठिकाणी एकदम गळचेपी करून टाकतात आणि याच ठिकाणी तुमचा विषय खल्लास होतो। त्या ठिकाणी नंतर लक्षात येतं की यार मी आता 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेत आणि हे लोक मला त्या ठिकाणी 1 रुपया सुद्धा देत नाहीत। त्यानंतर आपल्या लक्षात येतं की आता कुठेतरी आपली या ठिकाणी फसवणूक होण्यास सुरुवात झालेली आहे। तर या गोष्टीच्या माध्यमातून सांगायचं आहे की जर अशा काही मेसेजेस आले, फोन आले, कॉल आले तर तुम्ही या ठिकाणी या गोष्टींना त्या ठिकाणी बळी पडू नका। ही गोष्ट या ठिकाणी मला क्लिअर आणि स्पष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं पुढचा त्या ठिकाणी फ्रॉडचा प्रकार आहे तो म्हणजे डिजिटल अरेस्ट। हा जो फ्रॉडचा प्रकार आहे मित्रांनो हा अख्ख्या भारतामध्ये या ठिकाणी सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। खूप सारे मोठे जे यूट्यूब चॅनल आहेत, खूप मोठे जे न्यूज चॅनल आहेत मित्रांनो यांनी सुद्धा या गोष्टीला कव्हर केलेला आहे। खूप करोडो रुपयाचे फ्रॉड या ठिकाणी डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून होत आहेत। डिजिटल अरेस्ट विषयी जर तुम्ही सगळी माहिती जर ऐकली तर तुमच्या पायाखाली जमीन अशी सरकल मित्रांनो। डिजिटल अरेस्ट खूप मोठा त्या ठिकाणी फ्रॉडचा विषय या ठिकाणी आपल्या देशामध्ये या ठिकाणी घडत आहे आणि तो होऊ शकतो की हा जर व्हिडिओ संपूर्ण नाही पाहिला तर उद्या तुमच्यासोबत देखील हा विषय घडू शकतो। मित्रांनो डिजिटल अरेस्ट विषयी संपूर्ण माहिती सांगण्याच्या अगोदर तुम्हाला मी हे सुद्धा सांगणार आहे की डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय, कशा प्रकारे डिजिटल अरेस्ट या ठिकाणी केलं जातं आणि कशा प्रकारे तुमची त्या ठिकाणी लूट केली जाते। ह्या गोष्टी जर तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्ही जिंदगीत या ठिकाणी कधीच डिजिटल अरेस्ट होऊ शकत नाही। तर डिजिटल अरेस्टच्या या ठिकाणी तुम्हाला सगळी पार्श्वभूमी या ठिकाणी आता मी सांगणार आहे। मित्रांनो डिजिटल अरेस्ट हे तुम्ही अरेस्ट शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल की अरेस्ट म्हणजे बाबा अटक करणे, पोलीस येतील अटक करतील, तर नाही मित्रांनो। डिजिटल अरेस्ट आणि नॉर्मल अरेस्टमध्ये खूप त्या ठिकाणी जमीन आसमानचा फरक आहे। हे पहा मित्रांनो नॉर्मल अरेस्ट विषयी माहिती देतो, नंतर तुम्हाला डिजिटल अरेस्ट विषयी माहिती सांगतो। नॉर्मल अरेस्ट म्हणजे काय, एखादा जर गुन्हा केला तर पोलीस गाडी आपल्या घरी येते, पोलीस घरी येतात, आपल्याला उचलून पोलीस स्टेशनला नेतात, कोर्टात हजर करतात, त्यानंतर पोलीस कस्टडीची मागणी करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये तुम्ही जे काही पार्श्व केलेला आहे, तुम्ही जे काही गुन्हे केलेले आहेत त्याविषयी त्या ठिकाणी तुमच्याकडून चौकशी केली जाते। हे झालं आपलं नॉर्मल अटॅक। आणि त्या ठिकाणी आता डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय हे सांगतो मित्रांनो। डिजिटल अरेस्ट म्हणजे लाईव्ह या ठिकाणी डिजिटल अरेस्ट करतात ते लोक। त्या ठिकाणी आता तुम्ही सांगाल लाईव्ह अरेस्ट करतात त्यांचं कोण ऐकत बसल, तर नाही मित्रांनो। मुंबई पोलीस असेल, गुजरात पोलीस असेल, राजस्थान पोलीस असेल, त्या ठिकाणी या पोलिसांचे या ठिकाणी युनिफॉर्म घालतात ते लोक। युनिफॉर्म तुम्हाला मी साईटला फोटो दाखवतो, हे पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता युनिफॉर्म घातलाय, पाठीमागे बघा महाराष्ट्र पोलिसाचा लोगो या ठिकाणी लावलाय। खूप मोठा गंभीर विषय या ठिकाणी घडत आहे डिजिटल अरेस्टमध्ये। हे डिजिटल अरेस्ट कशा पद्धतीने होतं तुम्हाला मी सांगतो। डिजिटल अरेस्टच्या त्या ठिकाणी केसेस सांगितल्याच्या नंतर तुमच्या डिजिटल अरेस्ट लक्षात येईल। तर या ठिकाणी तुम्हाला एक केस या ठिकाणी डिजिटल अरेस्टची मी या ठिकाणी समजून सांगतो। डिजिटल अरेस्टची सगळ्यात पहिली केस ती म्हणजे लखनौ उत्तर प्रदेश राज्यामधून या ठिकाणी समोर येते। ती तब्बल होती 2,81,00,000 रुपयाची या ठिकाणी डिजिटल अरेस्ट होती। या डिजिटल अरेस्टच्या बळी पडल्या त्या म्हणजे एक डॉक्टर महिला होत्या, नाव होतं रुचिका टंडन। तारीख होती 1 ऑगस्ट 2024 रोजी। त्या ठिकाणी सकाळी यांना एक फोन येतो आणि फोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी बातचीत सुरू होते। फोन आल्यानंतर विचारलं जातं तुम्ही रुचिका टंडन बोलताय, तर ते म्हणतात हो मी डॉक्टर रुचिका टंडन बोलते, काय विषय आहे सांगा। तर त्या ठिकाणी समोरून सांगितलं जातं की मी ट्रायमधून बोलतोय। मॅडमने विचारलं नक्की ट्राय म्हणजे नक्की काय, तर त्याने सांगितलं टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियामधून बोलतोय। मॅडम तुमचे जे काही तुमच्या नावावरती सिम कार्ड आहेत ते सगळे सिम कार्ड या ठिकाणी आम्ही बंद करत आहोत। सगळ्यात पहिली धमकी काय दिली की मी मुंबईमधून बोलतोय, मुंबई पोलीसमधून बोलतोय आणि मी या ठिकाणी तुमचे सगळे त्या ठिकाणी सिम कार्ड बंद करत आहे। मॅडमने विचारलं नक्की का तुम्ही माझे सिम कार्ड बंद करताय, तर समोरून व्यक्तीने सांगितलं की मॅडम तुमचे जे सिम कार्ड आहेत, तुमच्या नावावरती जे सिम कार्ड आहे ते सिम कार्ड या ठिकाणी ड्रग्स प्रकरणामध्ये यूज केलेला आहे आणि ड्रग्स प्रकरणामध्ये तुमचं या ठिकाणी नाव आलेलं आहे। त्याबाबत आम्ही तुमची सखोल या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आम्ही फोन केला आहे। ड्रग्स प्रकरणाचं नाव या ठिकाणी मॅडमने ऐकल्यानंतर मॅडमच्या पायाखालची जमीन सरकली।
मॅडमला काय करावं काय सुचेना. मॅडमना सांगितलं गेलं की तुम्ही आता ज्या ठिकाणं आहात त्या ठिकाणाहून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला आता 2 तासामध्ये मुंबईला यायचं आहे. आता मॅडमने सांगितलं मी तर उत्तर प्रदेश लखनौला आहे आणि 2 तासामध्ये त्या ठिकाणी कशी मुंबईला येणार. तर त्या व्यक्तीने त्या ठिकाणी आता जाळं निर्माण करायला सुरुवात केली. आता हे जाळं कशा पद्धतीने सुरुवात झालं ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा फोन आला. फोन आल्यानंतर तुमचे सिम कार्ड बंद करतो अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर सांगितलं गेलं की तुम्ही या ठिकाणी ड्रग्ज प्रकरणामध्ये तुमचं या ठिकाणी नाव आलेलं आहे आणि ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर तुमचं या ठिकाणी सिम कार्ड बंद आहे. तुम्हाला अटक करण्यात येणार आहे. तुमची या ठिकाणी चौकशी होणार आहे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी ते बोलत गेले. तर तुम्ही म्हणाल कसं काय एवढं घडतंय? अरे मित्रांनो, प्रचंड या ठिकाणी केसेस या ठिकाणी घडत आहेत. तुम्हाला हे केसेस विषयी सविस्तर माहिती देतो. फोन आल्यानंतर सांगितलं ट्रायवरून बोलतोय, तुमचे सिम कार्ड या ठिकाणी बंद करतोय. सिम कार्ड बंद करण्याचं कारण त्यांना सांगितलं गेलं की तुमचं ड्रग्ज प्रकरणामध्ये या ठिकाणी नाव आलेलं आहे. त्यासाठी तुमची या ठिकाणी चौकशी होत आहे आणि तुमचे त्या ठिकाणी सिम कार्ड बंद करत आहेत. मॅडमने सांगितलं की हे सिम कार्ड वगैरे सगळे माझ्या बँकेमध्ये सगळीकडे लिंक आहेत. असे जर सिम कार्ड बंद केले तर माझं सगळंच त्या ठिकाणी काम बंद पडेल. असं काही करू नका. तर त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला आम्ही मग जर तुम्हाला यायला जमत नसेल तर आम्ही तुम्हाला आता डिजिटल अरेस्ट करू. मॅडमनी सांगितलं डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय करणार. तर त्यांनी सांगितलं की तुमची या ठिकाणी आम्ही थोडीफार चौकशी या ठिकाणी करणार आहोत. तर मित्रांनो, चौकशीला सुरुवात होते. आता चौकशी कशा पद्धतीने झाली हे सांगतो. फोन करणारा वेगळाच होता आणि लाईव्ह अरेस्ट करणारा वेगळाच होता. लाईव्ह अरेस्ट ज्याने केलं तो होता IPS ऑफिसर. व्यक्तीने मॅडमला अरेस्ट केली. पण हा व्यक्ती खरंच IPS ऑफिसर होता का? तर नाही मित्रांनो, हा खोटा IPS ऑफिसर होता. त्याने खोटे या ठिकाणी कपडे पोलिसांचे घातले होते आणि त्या ठिकाणी मॅडमला आता बोलायला सुरुवात केलीच होती. आणि याच भानगडीत मॅडम फसत गेल्या. नंतर विषय आला की नक्की तुमच्या सेविंग किती आहेत, तुमच्या कुठे कुठे सेविंग आहेत. त्या सगळ्या सेविंग आता तुमच्या त्या ठिकाणी RBI कडे द्यायच्या आहेत असं देखील सांगण्यात आलं. आता मॅडम म्हणल्या RBI म्हणजे चला सिक्युअर असेल. मॅडमने सगळ्या सेविंग त्या ठिकाणी RBI ला दिल्या. RBI ला म्हणजेच यांच्या खात्यामध्ये मॅडमनी पैसे पाठवले. हे पैसे पाठवले तर कशा माध्यमातून? तर RTGSच्या माध्यमातून हे सगळे पैसे पाठवले. मॅडमचे सगळ्या FD असतील, मॅडमच्या बँकेतले जे काही पैसे होते सगळे मॅडमने RTGS या लोकांच्या खात्यावरती मारून टाकलं. तब्बल 2,81,00,000 रुपयाचा या ठिकाणी या मॅडमसोबत फ्रॉड झाला. या फ्रॉडच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचंय आता लक्षात घ्या. या फ्रॉडच्या माध्यमातून तुम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे, ती म्हणजे जर अशा प्रकारे जर काही फोन आला, मी पोलीस बोलतोय, मुंबईवरून बोलतोय, दिल्लीवरून बोलतोय, तुम्हाला पोलीस स्टेशनला यायचं आहे. मग तुम्ही विचारता का आम्हाला पोलीस स्टेशनला यायचं आहे? तर सांगितलं जातं की तुमच्या अशा केसेसमध्ये त्या ठिकाणी तुमचं नाव आलेलं आहे आणि तुम्हाला आता मुंबईच्या पोलीस स्टेशनला यायचं आहे किंवा दिल्लीच्या या ठिकाणी पोलीस स्टेशनला तुम्हाला यायचं आहे. ते असे लांब लांबचे पोलीस स्टेशन सांगतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी गुमराह करून त्या ठिकाणी धमकी देण्याचं काम या ठिकाणी करतात आणि तुम्ही त्या ठिकाणी भिवून जाता. आता मॅडम पण भेल्या. ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येते, ड्रग्ज प्रकरणामध्ये तुमचा मोबाईल नंबर वापरला जातोय. हा मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुमच्याच आधार कार्डवरून घेतला आहे आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत गेल्या आणि नंतर त्यांनी सांगितलं की आता तुमची सगळी सेविंग आहे ते आता तुम्ही आम्हाला पाठवा. RBIच्या त्या ठिकाणी खात्यामध्ये तुम्हाला ही सगळी सेविंग आता पाठवायची आहे. मॅडमनी बँकेत गेल्या. मॅडम सगळे RTGS मारून सगळे 2,81,00,000 रुपये त्या ठिकाणी मॅडमनी ट्रान्सफर केले. ही सगळी जी पार्श्वभूमी आहे मित्रांनो, या पार्श्वभूमीचे व्हिडिओज त्या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ते व्हिडिओ नक्की तुम्ही या ठिकाणी पाहून त्या ठिकाणी या पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घेऊ शकता. तर तुमच्या लक्षात आलं असेल की या फ्रॉडच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचं, असे जर धमकीचे जरी फोन आले पोलिसांचे आणि जर तुम्हाला वाटलं अरे हे फोनवर कसा मी साबित करू की नक्की पोलीस आहे की नाही, आणि त्यांनी जरी व्हिडिओ कॉल जरी तुम्हाला केला आणि सांगितलं हे बघ मी पोलीसच आहे, मुंबई पोलीसमधून बोलतोय, तरी मित्रांनो घाबरून जाऊ नका. अजिबात घाबरायचं नाही. लगेच समजून जायचं की आपल्याला नक्कीच आता आपल्यासोबत फ्रॉड होणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. या फ्रॉडच्या माध्यमातून परत एक गोष्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट सांगायची, ती म्हणजे पोलिसांची वर्दी जरी घातलेली असली आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल जरी आला तरी अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो. ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला मला सांगायची आहे. दुसरी केस या ठिकाणी डिजिटल अरेस्टची सांगतो. ती म्हणजे खूप मोठी केस आहे. ती म्हणजे कृष्णदास गुप्ता, या सुद्धा एक लेडीजच आहेत. तारीख होती 24 मे 2024 या ठिकाणी ही केस आहे. सकाळी त्यांना असाच एक फोन येतो आणि फोन आल्यानंतर अशाच प्रकारची त्या ठिकाणी त्यांना धमकी दिली जाते आणि ती धमकी म्हणजे तुमच्या जो आधार कार्ड आहे, तुमची जी आयडेंटिटी आहे त्या आयडेंटिटीवरून एक सिम कार्ड घेतलं गेलं आहे आणि त्या सिम कार्डच्या माध्यमातून लोकांना या ठिकाणी पोर्न फोटोग्राफी व्हिडिओची या ठिकाणी मेसेजेस तुम्ही पाठवत आहात, अशा प्रकारे त्या ठिकाणी धमकी दिली. आणि कृष्णदास गुप्ता ज्या होत्या त्यांच्याकडून या ठिकाणी तब्बल धमकी देऊन त्या लोकांनी
81 लाख 83 लाख रुपयाचा या ठिकाणी त्यांच्यासोबतही असाच फ्रॉड झाला. त्यानंतर मित्रांनो एक आर्मी रिटायर्ड ऑफिसर होते, त्यांना अशाच प्रकारची धमकी दिली गेली की तुमचं या ठिकाणी आम्ही तुमच्यावर FIR करतोय किंवा तुमचं या ठिकाणी अशा अशा केसेसमध्ये नाव आलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी पोलीस बोलत आहोत, मुंबईवरून बोलत आहोत, दिल्लीवरून बोलत आहोत, गुजरातवरून बोलत आहोत, त्या ठिकाणी सांगण्यात येतं मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्हाला फसवलं जातं. ती जी केस होती आर्मी रिटायर्ड ऑफिसर होते त्यांच्याकडून देखील त्यांचं वय होतं 72 वर्ष. त्यांना देखील अशाच प्रकारचा फ्रॉड झाला. त्यांच्यासोबत एकूण 15 लाख रुपयाचा डिजिटल अरेस्टचा फ्रॉड झाला. नंतर मित्रांनो अशाच प्रकारचे त्या ठिकाणी डेली या ठिकाणी आपल्या भारतामध्ये डिजिटल अरेस्टचे फ्रॉडच्या केसेस या ठिकाणी वाढत आहेत. या सगळ्या केसेसच्या माध्यमातून एकच त्या ठिकाणी तुम्हाला गोष्ट मला सांगायची आहे. जरी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही या ठिकाणी पोलिसांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारची गोष्ट या ठिकाणी तुमच्यासोबत घडत आहे, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी अशा अशा प्रकरणामध्ये वापरण्यात येत आहे, तुमचं या ठिकाणी जे आहे नाव या ठिकाणी अशा अशा केसमध्ये येत आहे आणि आम्ही या ठिकाणी मुंबईवरून, दिल्लीवरून, गुजरातवरून कुठून या ठिकाणी बोलत आहोत, असं जर सांगण्यात आलं तर समजून जा की तुमच्यासोबत या ठिकाणी आता फ्रॉड होणार आहे. त्याच ठिकाणी कॉल रेकॉर्डिंग करा. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करून जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन देखील तुम्ही याची सविस्तर माहिती या ठिकाणी देऊ शकता या फ्रॉडविषयी. त्यानंतर मित्रांनो आता पुढचा या ठिकाणी फ्रॉड सांगणार आहे ते म्हणजे सोशल मीडिया रिलेटेड फ्रॉड. आता या ठिकाणून जे पुढचे फ्रॉड आहेत ते देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचे आणि खूप इम्पॉर्टंट फ्रॉड आहेत. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजच घडत आहेत आणि हे जर घडवायचे नसतील आणि जर घडवायला जर तुम्ही मला मदत केली थांबवण्यासाठी तर नक्कीच आपण या ठिकाणी हे सुद्धा फ्रॉड या ठिकाणी आपण थांबवू शकतो. डिजिटल अरेस्टचे फ्रॉड या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात होतात, पण बाहेरच्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, या ठिकाणी जे हिंदी लोक या ठिकाणी असतात, हिंदी लोक जे आहेत त्यांच्यासोबत हे डिजिटल अरेस्टचे फ्रॉड जास्त होतात. आपल्या महाराष्ट्रामधले लोक काही तुरळक लोकच आहेत जे शिक्षक असतील, त्या ठिकाणी डॉक्टर असतील, अशा लोकांसोबत हे डिजिटल अरेस्टचे फ्रॉड 100% होऊ शकतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आता जे पुढचे फ्रॉड या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, खूप फास्टमध्ये या ठिकाणी फ्रॉड सांगतो. ते म्हणजे सगळ्यात पहिला फ्रॉड आहे तो म्हणजे डिजिटल अरेस्टचा फ्रॉड मी तुम्हाला सांगितला आणि नॉर्मल अटॅक देखील तुम्हाला सांगितली. त्यानंतर या ठिकाणी परत एकदा डिजिटल अरेस्ट आणि नॉर्मल अटॅकविषयी थोडीशी माहिती देतो. नॉर्मल अटॅक म्हणजे हेच की एखादी गोष्ट घडते, एखादा गुन्हा घडतो आणि गुन्हा घडल्याच्यानंतर पोलीस गाडी घरी येते आणि घरी आल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला उचलून पोलीस स्टेशनला घेऊन जातात. आणि डिजिटल अरेस्टमध्ये काय होतं की यांची एक टीम असते आणि ती टीम मित्रांनो या ठिकाणी 5-6 लोकांची या ठिकाणी टीम असते. त्यामध्ये एक या ठिकाणी पोलीस असतो, त्यानंतर एक वकील असतो, त्यानंतर एक जजसुद्धा यांच्याकडे असतो आणि खूप सारे या ठिकाणी फेक डॉक्युमेंट्स या ठिकाणी तयार केलेले असतात. ते म्हणजे सुप्रीम कोर्टाचे डॉक्युमेंट असतात मित्रांनो आणि सुप्रीम कोर्टाचे डॉक्युमेंट या ठिकाणी दाखवून लोकांची त्या ठिकाणी डिजिटल अरेस्टची या ठिकाणी घटना त्या ठिकाणी सुरुवात करतात आणि डिजिटल अरेस्ट करायला त्या ठिकाणी सुरुवात करतात. डॉक्टर असतील, त्या ठिकाणी शिक्षक असतील, अशा लोकांसोबत डिजिटल अरेस्टचे केसेस या ठिकाणी जास्त घडत आहेत. ज्या वृद्ध महिला आहेत, ज्या या ठिकाणी डॉक्टर होत्या किंवा ज्या वृद्ध महिला किंवा जे काही शिक्षक या ठिकाणी जे आता वृद्ध काळात ज्या ठिकाणी जातात त्यानंतर या ठिकाणी त्यांच्यासोबतच अशा डिजिटल अरेस्टचे फ्रॉड या ठिकाणी समोर आलेले आहेत. ही देखील गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आता जे पुढचे त्या ठिकाणी मी तुम्हाला फ्रॉड सांगणार आहे ते फ्रॉड म्हणजे एक सर्वसामान्य माणसापासून, एक तरुण वयातले मुलांपासून, महिलांपासून सगळ्यांसोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आता मी फ्रॉड सांगणार आहे ते फ्रॉड या ठिकाणी घडत आहेत. सगळ्यात पहिला फ्रॉड म्हणजे इंस्टाग्राम रिलेटेड फ्रॉड. हा फ्रॉड खूप प्रचंड मोठा या ठिकाणी आहे. तुम्हाला सांगतो, मीच या ठिकाणी जो माझ्या मित्रासोबत किस्सा घडला, हा किस्सा घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी मला कळलं की इंस्टाग्राम रिलेटेड सुद्धा फ्रॉड होतात. त्या ठिकाणी सगळी सविस्तर माहिती त्या ठिकाणून मी त्यांच्याकडून घेतली आणि ती माहिती या ठिकाणी तुमच्यासमोर शेअर करत आहे. जर मी ती पोलीस स्टेशनची माहिती जर घेऊन जर माझ्या डोक्यामध्ये ठेवली असती तर तुमच्यापर्यंत ही माहिती आली नसती. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. इंस्टाग्राम रिलेटेड फ्रॉड असा आहे मित्रांनो, हे पहा, इंस्टाग्रामवरती आपल्याला काही वस्तू दिसतात, काही फर्निचर दिसतात, त्यानंतर काही आकर्षक वस्तू दिसतात. त्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे हिवाळा सुरू आहे आणि हिवाळा सुरू आहे म्हणल्यानंतर आपण जर्किंग वगैरे त्या ठिकाणी घेत असतो, बरोबर. तर सांगायचं हे आहे की इंस्टाग्रामवरती खूप सारे फेक अकाउंट आहेत मित्रांनो. फेक अकाउंटच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची फसवणूक केली जाते. त्या अकाउंटवरती वेगवेगळ्या वस्तूंचे या ठिकाणी फोटोज टाकले जातात, व्हिडिओज टाकले जातात आणि त्या अकाउंटला लाखोमध्ये फॉलोअर्स देखील असतात आणि त्या ठिकाणी तुम्ही फसून जाता. या ठिकाणी महिला जास्त फसतात, त्याचसोबत तरुण मुलंही फसतात आणि सामान्य व्यक्ती देखील या फ्रॉडमध्ये जास्त फसतात. ते कसे तुम्हाला सांगतो. इंस्टाग्रामवरती जे फेक अकाउंट आहेत त्या फेक अकाउंटवरती अशा एकदम अट्रॅक्टिव्ह वस्तूंचे त्या ठिकाणी फोटो टाकले जातात. फर्निचर असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असो आणि आकर्षक वस्तू त्या ठिकाणी टाकल्या जातात आणि आता तुम्हाला लालच सुरू होती की अरे एवढी भारी वस्तू त्या ठिकाणी फक्त किती रुपयात मिळते, 500 रुपयामध्ये, 1000 रुपयामध्ये. अरे ह्या वस्तूला तर या ठिकाणी मार्केटमध्ये तर 7-7, 8-8 हजार रुपये लागतात. चला ना खरेदी करू लगेच.
तर तुम्ही या ठिकाणी ती वस्तू खरेदी करायला जाता, त्या ठिकाणी नंबर दिलेला असतो की या नंबरवरती पेमेंट करा आणि तुमची वस्तू तुमच्या घरापर्यंत येऊन जाईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी Instagram रिलेटेड फ्रॉड होतात. या फ्रॉडच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला, की जर Instagramवरती तुम्हाला अशा प्रकारे जर गोष्ट त्या ठिकाणी लक्षात आली, कुठली गोष्ट, की असे जर एकदम अट्रॅक्टिव्ह फोटोज Instagram आयडीवरती वेगवेगळे फोटोज, फर्निचर असतील, प्रत्येक प्रकारच्या वस्तू असतील आणि जर त्या ठिकाणी नंबर वगैरे दिला असेल, तर मित्रांनो त्या गोष्टींपासून सावध राहा. ऑनलाईन जर Instagramवरून जर काही ऑर्डर करायचं असेल तर खूप सतर्कतेने ऑर्डर करा. Instagramवरून जर काही ऑर्डर करायचं असेल तर मी तर सजेस्ट करेल, अजिबात एकही वस्तू त्या ठिकाणी Instagramवरून अजिबात ऑर्डर करू नका. त्यानंतर दुसरा होता फोनपे रिलेटेड फ्रॉड. दुसरा फ्रॉड फोनपे रिलेटेड फ्रॉड आहे मित्रांनो. हा फ्रॉड खूप प्रचंड व्हायरल झाला होता आणि या फ्रॉडची सतर्कता तुम्हाला देखील असेलच. काय केलं जातं की फोनपे कंपनीमधून बोलतोय, पेटीएम कंपनीमधून बोलतोय असं सांगितलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला सांगितण्यात येतं की तुम्हाला या ठिकाणी कॅशबॅक मिळणार आहे. सर तुमचं फोनपे ओपन करा, तुम्हाला त्या ठिकाणी कॅशबॅकचा मेसेज आला असेल त्यावरती क्लिक करा, त्या ठिकाणी अमाऊंट टाका आणि तुम्हाला आता कॅशबॅक मिळणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी फोनपेवरती रिक्वेस्ट येते आणि रिक्वेस्ट आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अमाऊंट टाकता आणि पे नावाल्या ऑप्शनवरती क्लिक करता आणि त्या ठिकाणी तुमचे पैसे लुटले जातात. अशा पद्धतीचा देखील त्या ठिकाणी आता फ्रॉड होत आहेत. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. या गोष्टीतून एक सांगायचं आहे, फोनपे असेल, तुम्ही फोनपे यूज करा, गुगल पे करा, पेटीएम करा, तुम्हाला जे काही यूज करायचं आहे ते करा. पण एक गोष्ट या ठिकाणी सांगेल, अननोन व्यक्तीने, एखादा अनोळखी व्यक्ती आहे तुम्हाला सांगतोय तुमचं फोनपे ओपन करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी कॅशबॅक मिळत आहे. आम्ही फोनपेवरून बोलतोय, पेटीएमवरून बोलतोय, ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्यांची नावं घेऊन त्या ठिकाणी तुमची या अशा पद्धतीची त्या ठिकाणी फसवणूक होत आहे. पुढचा फ्रॉड आहे तो म्हणजे Amazon, फ्लिपकार्ट. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही गोष्टी Amazon, फ्लिपकार्टवरून त्या ठिकाणी खरेदी देखील करता. आता मित्रांनो ज्यावेळेस आपण Amazon, फ्लिपकार्टवरून त्या ठिकाणी गोष्टी खरेदी करतो आणि वस्तू देखील आपल्या घरी येतात आणि थोड्या दिवसानंतर फोन येतो की सर आम्ही Amazonवरून बोलतोय, सर आम्ही फ्लिपकार्टवरून बोलतोय, आम्ही मिशोवरून बोलतोय, तुम्ही जी गोष्ट या ठिकाणी ऑर्डर केली होती त्यावरती तुम्हाला प्रचंड मोठा या ठिकाणी आम्ही कॅशबॅक देत आहोत. आता कॅशबॅक म्हणलं की तुम्हाला वाटतं की अरे आता आपल्याला पैसे मिळणार आहेत, पण पैसे मिळत नाहीत. या ठिकाणी फ्लिपकार्ट, Amazonचं नाव घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी लुटलं जात आहे. या फ्रॉडच्या माध्यमातून एक गोष्ट सतर्कतेची मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही फ्लिपकार्ट, Amazon, मिशो अशा प्रकारचे जर अशा ॲप्लिकेशनवरून ऑनलाईन जर त्या ठिकाणी गोष्टी मागवत असाल आणि जर थोड्या दिवसांनी एखादा फोन येतो की सर तुम्हाला या ठिकाणी कॅशबॅक मिळणार आहे, फ्लिपकार्टवरून बोलतोय, Amazonवरून बोलतोय, तरी या गोष्टींकडे देखील तुम्ही लक्ष देऊ नका रे बाबांनो. त्यानंतर पुढचा फ्रॉड आहे तो म्हणजे वेबसाईट किंवा ॲड्स. मित्रांनो तुम्ही फेसबुक पाहता, Instagram पाहता, यूट्यूब पाहता, यावरती तुम्हाला काही आकर्षक वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यावरती तुम्ही क्लिक करता आणि तुम्हाला कळतं की अरे ह्या वस्तूची किंमत तर मार्केटमध्ये 7-8 हजार रुपये आणि या वेबसाईटवरती तर आपल्याला फक्त 500-1000 रुपयामध्ये मिळत आहे. चला ऑर्डर करून टाकू. तर मित्रांनो अशा वस्तू Instagramवरती ॲड बघून, फ्लिपकार्टवर Instagram असेल, यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल, तुम्ही ज्यावेळेस पाहता आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या जर काही वेबसाईट तुम्हाला दिसल्या तर अशा वेबसाईटवरून कधीच काही गोष्टी ऑर्डर अजिबात करत जाऊ नका. हे 100% तुमच्यासोबत फ्रॉडच होणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा फ्रॉड आहे तो म्हणजे Instagram हॅक होणे. तुम्हाला माहीत असेल Instagram, फेसबुक या गोष्टी या ठिकाणी हॅक होतात आणि हॅक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पैशाची मागणी केली जाते. आता हे पहा, साहजिक आहे, माझं जर Instagram अकाउंट हॅक झालं आणि तुम्ही जर मला ओळखत असाल आणि मी जर तुम्हाला मेसेज केला, "अरे मला एक 1000 रुपयाची गरज आहे, पाठवतो का?" तर तुम्ही म्हणणार, "अरे हा तर आपलाच सचिन आहे, हेच पैसे मागतोय. हां, आपण पाठवून टाकू." पण "अरे थांब, थांब, त्या नंबरवरती नको पाठवू, मी तुला वेगळा नंबर देतो, त्यावरती पाठव." असं जर घडलं तर समजून जायचं की याचं Instagram अकाउंट हॅक झालेलं आहे. त्याला तात्काळ फोन करायचा आणि एक गोष्ट या ठिकाणी कॉमन सांगतो, जर फेसबुक असेल, Instagram असेल किंवा इव्हन WhatsApp जरी असलं ना मित्रांनो आणि तुमच्या मित्राने, तुमच्या घरातल्या फॅमिलीने, इव्हन तुमच्या बहिणीने, तुमच्या दादाने, तुमच्या इव्हन बायकोने, तुमच्या आईने, तुमच्या बापाने, तुमच्या कुणीही जरी फॅमिलीतल्या जर मेसेज केला ना, Instagram असो, फेसबुक असो, WhatsApp असो आणि ह्या माध्यमातून जर मेसेज केला ना की "अरे पैसे पाठव." तर मित्रांनो सगळ्यात अगोदर त्यांना एक फोन करा. त्यांना विचारा नक्की पैसे कशासाठी हवे आहेत, नक्की काय करताय पैशाचं, तुम्ही मला अशा प्रकारचा मेसेज केलाय का पैसे पाठव म्हणून. ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही आहे ना एक काळजीपूर्वक त्या ठिकाणी करा. ठीक आहे. Instagram, फेसबुक हे नॉर्मल गोष्टी आहेत, या इझिली हॅक होतात आणि त्यावरून पैशाची मागणी केली जाते.
या ठिकाणी एकच सांगायचं आहे, इंस्टाग्रामचा वापर तुम्ही करत असाल, फेसबुकचा वापर करत असाल, तुमच्या घरामधले मेंबर्स इंस्टाग्राम फेसबुकचा वापर करत असतील आणि जर असा जर मेसेज आला कधी की पैसे पाठव किंवा पैशाची जर डिमांडचा जर कधी मेसेज आला तर मित्रांनो जिंदगीत कधीच पैसे असे पाठवू नका. अगोदर त्यांना फोन करा, विचारा की तुम्ही अशा प्रकारचे पैसे मागितलेत का, मला अशा प्रकारचा तुम्ही मेसेज केला आहे का, तुमच्या इंस्टाग्रामवरून तुमच्या फेसबुकवरून मला मेसेज आला आहे की मला पैशाची गरज आहे, पैसे पाठव, असा काही मेसेज केला आहे का तुम्ही. जर केला असेल तर त्यांच्याच नंबरवरती पैसे पाठवा, केला असेल तर, पण अगोदर सखोल चौकशी करा आणि नंतरच त्या ठिकाणी पैसे पाठवा. त्यानंतर आपला एक मूर्खपणा होतो, तो म्हणजे आपण काय करतो, आपल्याला जर एखाद्या बँकेचा नंबर पाहिजे असेल तर तो बँकेचा नंबर आपल्याकडे नसतो. मग आपण काय करतो, चल गुगलला सगळे नंबर आहेत ना, ओके स्टेट बँक ऑफ इंडिया कॉन्टॅक्ट नंबर आपण सर्च करतो, आपल्याला लगेच तिथं भरसामाट नंबर येऊन जातात. आणि मित्रांनो असाच त्या ठिकाणी फ्रॉड घडत जातो. माझ्यासोबत घडला, तुम्हाला सांगतो. माझ्या घरात केन स्टारचा कूलर आहे. आता काय झालं हे तुम्हाला आयडिया सांगतो. मी असाच अतिशहाणपणा करत होतो. टाकलं बाबा केन स्टार कूलर कस्टमर कॉन्टॅक्ट नंबर. मी फोन केला, आमच्या कूलरला काय झालं आहे, त्या मोटरमधून आवाज येतोय. आवाज येतोय म्हणल्यानंतर त्याने मला सांगायचं बाबा ठीक आहे, आवाज येतोय म्हणल्यानंतर आता साहजिक आहे, कूलरमध्ये आवाज येतोय किंवा कूलर जर खराब झाला असेल तर एखादा कंपनीचा व्यक्ती त्या ठिकाणी कूलर नीट करायला येईलच ना. त्याने सांगितलं तुम्हाला मी एक लिंक पाठवतो, लिंकवरती त्या ठिकाणी पेमेंट करा, माणूस येऊन जाईल. इथंच मी समजून गेलो की गुगलवरती सुद्धा खूप सारे फेक नंबर येतात. मला ह्या फ्रॉडच्या माध्यमातून सांगायचं आहे, जे तुम्ही गुगलवरती नंबर पाहता ना, बँकेचे नंबर तुम्ही सर्च करता, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, अशा प्रकारचे जे नंबर्स तुम्ही त्या ठिकाणी घेता गुगलवरून, हे खूप धोकादायक आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. मी स्वतः या ठिकाणी फसलोय, हा अनुभव आहे, अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय. या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे, गुगलवरून कुठल्याच बँकेचे कधीच नंबर घेऊ नका, ही गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे. जर बँकेचेच नंबर पाहिजे असतील, त्या बँकेच्या जे पासबुक आहे ना, त्या पासबुकवरती पाठीमागच्या बाजूला नंबर दिलेले असतील बँकेचे, त्याच नंबरवरती त्या ठिकाणी फोन करा. गुगलवरून कधीही कुठल्याही बँकेचा त्या ठिकाणी नंबर घेण्याचा प्रयत्न कृपया करून अजिबात करू नका. त्या ठिकाणी बजाज फायनान्सचे नंबर घेतात गुगलवरून, त्यानंतर ॲमेझॉनचे कस्टमर केअरचे नंबर घेतो आपण, त्यानंतर फ्लिपकार्टच्या कस्टमरचे नंबर आपण घेतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे नंबर त्या ठिकाणी आपण गुगलवरून घेतो आणि ते फोन त्या ठिकाणी कदाचित फ्रॉडला लागतात आणि तिथंच तुमची लूट सुरू होते. ही देखील गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली, एक मित्राने मला सांगितलं की मी असाच एक नंबर घेतला होता आणि मला बजाज फायनान्सची फाईल करायची होती. आता फाईल करायची म्हणल्यानंतर म्हणला मी गुगलवरून नंबर घेतला आणि त्यानंतर मला बजाज फायनान्सचा डुप्लिकेट नंबर त्या ठिकाणी मिळाला आणि माझ्याकडून पैसे लुटले गेले. म्हणजे हेच सांगायचं आहे तुम्हाला की त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून कधीही कुठलेही नंबर त्या ठिकाणी घेत बसत जाऊ नका. आणि जर घेतलेच तर त्या ठिकाणी सावधानी बाळगत जा. जर पैशाची मागणी केली तर समजून जा की आपला फोन जो आहे तो चुकीच्या व्यक्तीला लागलेला आहे. अशा प्रकारची त्या ठिकाणी मित्रांनो फ्रॉड या ठिकाणी होत आहेत. ठीक आहे. आपला नंतरचा फ्रॉड आहे तो म्हणजे इंडियन आर्मीच्या नावाने. इंडियन आर्मीच्या नावाने फ्रॉडमध्ये खूप प्रचंड प्रमाणात या ठिकाणी घडत होते. ते कसे मित्रांनो, हे पहा काय व्हायचं की मी इंडियन आर्मीमधून बोलतोय, माझी गाडी आहे, माझा कॅमेरा आहे, माझं फर्निचर आहे, अशा वस्तू सांगितल्या जातात आणि हे देखील सांगितलं जातं की आत्ताच 6-7 महिन्यापूर्वी वस्तू घेतली आणि ती आता मला विकायची आहे, मी इंडियन आर्मीमधून बोलतोय. काही सर्टिफिकेट त्या ठिकाणी इंडियन आर्मीचे पाठवले जातात, खोटे सर्टिफिकेट, आणि त्या ठिकाणी तुमची फसवणूक केली जाते इंडियन आर्मीच्या नावावरती. ही गोष्ट माझ्या एका मित्रासोबत घडली. मी 10वी-11वी मध्ये होतो आणि त्याने असंच काहीतरी केलं. त्याला फोन आला की मी इंडियन आर्मी, त्याने कुठेतरी ॲड वगैरे काहीतरी पाहिली असं गाडीचा लय शॉकिंग होता वागतो. मी 10वी-11वी मध्ये होतो त्यावेळेस. असंच त्याने गाडीचा काहीतरी बघितला असेल आणि फोन केला. सगळी माहिती घेतली. त्याने सांगितलं की मी इंडियन आर्मीमधून बोलतोय, माझी गाडी विकायची आहे. हिंदीमध्ये बोलतात बरं का, मराठीमध्ये कोणच बोलत नाही. फ्रॉड करणारा व्यक्ती हा हिंदीमध्येच बोलतो. सांगितलं की गाड़ी है हमारी, बेचनी है, मैं इंडियन आर्मी में हूँ, ऐसा ऐसा है, गाड़ी बहुत अच्छी है, आपको लेनी है तो मैं आपको अच्छी कीमत में दे दूंगा, घर आने के बाद थोड़ा पैसा दे देना और थोड़ा बहुत पैसा ॲडव्हान्स में भेज देना. इथंच त्या ठिकाणी फसला. पाठवले त्याने काहीतरी 10-12 हजार रुपये त्याने पण पाठवले. मला फोन आला, अरे मी असं असं झालं आणि फसलो. त्यावेळेस काय मला काही लई माहिती नव्हती. आता 10वी-11वी मध्ये काय माहिती असणार आहे. पण त्यावेळेस देखील कळलं की इंडियन आर्मीच्या नावाने फ्रॉड होत होते आणि आजही इंडियन आर्मीच्या नावावरती फ्रॉड होत आहेत. ही देखील गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचे मित्रांनो कॉल येत आहेत फ्रॉडचे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. खूप सारे स्कॅमर्स या ठिकाणी वाढत चाललेले आहेत.
खूप सतर्क राहा, खूप सावधान राहा, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला मागणी करेल. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात अगोदर लोकांपर्यंत पाठवा. अजिबात लाईक सबस्क्राईब काही करू नका चॅनलला. लोकांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.